नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नम्रता आकाश एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. त्याच वेळेला तिथे आता शुभंकर येतो आणि तो दरवाजा उघडतो. आणि दरवाजा उघडल्याबरोबर आकाशला लक्षात येतं की कोणीतरी चुकीचा व्यक्ती आला आहे. तेव्हा आकाश त्याला विचारतो की कोण आहेस तू, सांग ना, कोण आहेस तू, असं तो त्याला विचारल्याबरोबर आता आकाश त्याच्या पुढे यायला लागतो आणि नम्रता घाबरलेली असते. तेव्हा आता आकाशच्या पुढे येऊन लगेचच शुभंकर त्याला धक्का देतो आणि त्याला खाली पाडतो आणि त्याला लागल्यामुळे आता तो ओरडतो. परंतु तेवढ्यातच आता आकाश हा त्याला मारायला लागतो. त्याला एक गालावर पंच देतो आणि तेवढ्यातच आता शुभंकर म्हणतो की मी आता तुला सोडणार नाही. आणि त्याने चाकू आणलेला असतो, परंतु आकाश त्याला अजिबात घाबरत नाही. आकाशवरती आता तो हल्ला करायला चाललेलाच असतो. तेवढ्यातच आता नम्रतामध्ये येते आणि आकाशला लागल्यामुळे तो पटकन बाजूला होतो. आणि नम्रता म्हणते की एक मिनिट थांब, बाजूला हो बाजूला, असं म्हणून आता नम्रता ही पटकन बाजूला त्याला करते आणि त्याचा हात धरत असते, सुरा मारण्यापासून वाचवते. परंतु तेवढ्यात आता आकाश बघतो ही की नम्रताला शुभंकरने खाली ढकललेलं असतं. आता शुभंकर तिला खाली ढकलतो, त्याचप्रमाणे चल बाजूला असं ओरडतो. तेव्हा आकाश चिडतो आणि म्हणतो की काय केलंस, तुझी हिंमतच कशी झाली तिला हात लावण्याची, असं म्हणून आता आकाश हा नम्रता तू ठीक आहेस ना असं विचारतो आणि शुभंकरला मारतो. तेवढ्यातच आता शुभंकर हा मागून आकाशला डोक्यावरती एक फटका देतो. त्याचबरोबर आता आकाशला जोराचं लागतं आणि आकाश रिव्हर्स फिरतो, म्हणजेच मागे फिरून तो शुभंकरच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायला जातो, म्हणजे नेमकं कोण आहे हे सगळं बघायला जातो. तेवढ्यातच आता समोर शुभंकरचा चेहरा, आकाशने मास्क बाजूला केल्याबरोबर समोर शुभंकर असतो आणि त्याच वेळेला शुभंकर स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क काढून दाखवतो. आता त्याला पाहिल्यानंतर लगेचच इथे शुभंकरला पाहून नम्रताला धक्का बसतो आणि आकाशला तो तिथल्या तिथे धक्का देतो. त्यामुळे आकाश बेशुद्ध होऊन तिथेच खाली पडतो. तेव्हा मग नम्रता जरशी घाबरते आणि म्हणते की शुभू तू तू आहेस. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो मीच आहे, इतके दिवस हे सगळं जे काही घडवतोय ना तो मीच आहे, नको घाबरूस नमू, मीच आहे तुझा शुभू, असं म्हणून तो तिच्याकडे आता बघत असतो. तेव्हा आता शुभंकरला तसं पाहून नम्रताला खूप भीती वाटलेली असते. म्हणजे इतक्या दिवसानंतर जो व्यक्ती होता जो वाईटावर टपला हा स्वतः शुभंकर तिचा मित्र आहे हे ऐकून तिला खूप धक्का बसतो. आता शुभंकर तिला म्हणतो की नको ना घाबरूस ना, मी एवढं, अगं मी तुझा शुभंकरच आहे, का काळजी करतेस इतकी. तेव्हा नम्रता म्हणते की शुभंकर प्लीज बाजूला हो, मला भीती वाटते. तेव्हा शुभंकर म्हणतो की अगं नमे तुला भीती वाटते, माझ्यामुळे भीती वाटते, थांबा, सॉरी, मला माफ कर, मला तुला खरंच घाबरवायचं नाही आहे, माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर, अगदी लहानपणापासून, तू घाबरलीस माझ्यामुळे, थांब. आता तो स्वतःच्या कानाखाली वाजवून घेत असतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे घाबरली ना ती, थांब नमू, तुझ्यामुळे घाबरली, असं म्हणून तो स्वतःलाच मारत असतो आणि म्हणतो की नमू तू मला घाबरलीस, पण इतके दिवस मी घाबरतोय त्याचं काय गं, मी किती घाबरलो माहिती आहे का तुला, तू इथे बस, नको घाबरूस. तेव्हा मग नम्रता आता त्याला बघून आणखीनच घाबरत चाललेली असते. तो म्हणतो की तुला माहिती नाही आहे नमू, तू या आकाश पाटील बरोबर राहतेस ना, त्याच्या जवळ जाते, त्याचा मला खूप राग येतो नमू, आणि त्याच्यामुळे मी घाबरतो. मला खरंच तू कोणालाही तुला झालेली मला पाहिजे नाही आहे नमू, तू फक्त माझी आहेस. मिस नम्रता संजय देसाई, विल यू मॅरी मी, आय लव्ह यू, मला जर खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं म्हणून तो तिला आता प्रपोज करत असतो. तेव्हा नमू आणखी घाबरलेली असते. ती म्हणते की हे काय बोलतोयस तू. तेव्हा शुभंकर म्हणतो की हो नमे, मी खरं बोलतोय, खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, सिरियसली, मग तुला माहिती नाही आहे किती प्रेम करतो मी तुझ्यावर, अगदी लहानपणापासून. नम्रता तुला का कळत नाही आहे. आणि हा आकाश पाटील हा माझी जागा घ्यायला बघतोय, त्याला काय माहिती आहे की नमू फक्त माझी आहे, मी तिला कधीच कोणाची होऊ देणार नाही, कधीच नाही, आणि ह्या आकाशला आता मी अजिबात सोडणार नाही आहे. नम्रताच्या समोरच मी नम्रता आणि मी तुझ्यासमोर लग्न करू बघ तू, नम्रता फक्त माझी आहे, समजलं. नम्रता किती दिवस मी तिच्यासाठी मरतोय आणि तू इथे येऊन तिच्याशी लग्न करायला बघतोय, तिच्याशी जवळीक साधायला बघतोय, हिंमत कशी झाली तुझी. त्यानंतर मग आता नम्रताकडे तो पुन्हा येतो आणि म्हणतो की नमू तुला माहिती आहे ना की मी कसं आहे ते, तुझी किती काळजी करतो, आणि तुला नमू कळत नाही आहे, आपली दोस्ती म्हणजेच प्यार आहे, दोस्तीही प्यार होत आहे नमू, आणि हा आकाश पाटील आपल्यामध्ये सारखा येतो नाही, आता ना मी त्याला कायमचं संपवणार आहे, तू फक्त माझी नमू, तू घाबरू नकोस ना, मला अजिबात नको घाबरू, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो, बाकी तुला मी काही करणार नाही नमू, तू नको घाबरू, तुला माहिती नाही आहे मला किती काळजी लागलेली असते ती,
तू जेव्हा या आकाश पाटील बरोबर जातेस ना, तेव्हा माझी काय हालत होते ना ती फक्त मला माहिती आहे नमू. असं म्हणून आता तो तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की तुला माहिती नाही आहे मी किती काय काय केलं आहे, ते तुझ्यासाठी खूप काही सहन केलं आहे, पण आता आता अजिबात नाही. हा आकाश पाटील असू दे किंवा कोणी असू दे, मी आता घाबरणार नाही. मी फक्त आता माझ्या नमूबरोबर राहणार. हो ना नमू, तू देशील ना माझी साथ? मला नाही ना मागे करणार? तुझं माझ्यावरच प्रेम आहे ना नमू? हो ना. असं म्हणून आता तो गप्प बसतो आणि स्वतःच ठरवून मोकळा होतो की नमू, मला माहिती आहे तू हे ऐकल्यानंतर कुठेच जाणार नाही. खरंच नमू, आता बस झालं. हे मी आता आणखी सहन नाही करू शकत आहे. म्हणूनच आता ती खुर्चीवर बसलेली असते. शुभंकर तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि म्हणतो की नम्रता, या दिवसाची मी किती वाट बघत होतो. आता मी अजिबात थांबणार नाही. मी तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं. आता मी जराही चिंता करणार नाही. तुला मी खूप आनंदात ठेवेन नमू, नको काळजी करूस तू. या आकाशला तू विसरून जा. हो ना. तेवढ्यातच ती आता मोबाईलवर काहीतरी करत असते. शुभंकर तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की हे काय नम्रता, हे चुकीचं आहे ना. अगं मी तुझ्याशी काहीतरी बोलतो आहे, माझ्या मनातलं मी तुला सांगतो आहे ना गं. मी माझं प्रेम व्यक्त करतो आहे तुझ्यासमोर, मग तू तू असा मोबाईल बघते, हे बरोबर आहे का? नाही ना, चुकीचं आहे ना हे. बॅड मॅनर्स नमू. मी माझ्या मनातलं तुझ्यासमोर नाही तर कोणासमोर सांगणार? तूच आहेस ना जे माझं प्रेम समजू शकते, आणि माझं जे प्रेम आहे ते तुला समजू शकतं ना नमू. असं म्हणून आता तो पुन्हा एकदा म्हणतो की नमू, घाबरलीस तू पुन्हा मला? सॉरी सॉरी, माझं चुकलं नम्रता, आय एम व्हेरी सॉरी. पुन्हा तुझ्यामुळे घाबरली ती. असं म्हणून तो स्वतःलाच कानफाडात वाजवून घेत असतो. तेव्हा नम्रता विचार करते की नाही, हा शुभंकर असा ऐकणार नाही. तेव्हा मग शुभंकरची ती बडबड बडबड सुरूच असतो. नम्रता विचार करते की कदाचित आता हा माझा काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही, कारण हा वेड्यासारखं वागतोय. जर मला ह्याच्या हामध्ये हा मिळवायची असेल तर आणि तरच हा पुढे काहीतरी करू शकते मी, नाहीतर हा आकाशला काही करू शकतो किंवा मलाही. त्यामुळे मला याच्या होला हो करावीच लागणार आहे, त्याशिवाय काहीच होणार नाही. असं म्हणून आता ती घाबरलेली असते, पण म्हणते की स्वतःवर कंट्रोल करायला शिक नमू. स्वतः या परिस्थितीतून तुला सावरलं पाहिजे. तेव्हा मग लगेच नमू म्हणते की हो. त्यावेळेला मग लगेचच तो तिचा हात धरतो आणि म्हणतो की नमू, मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील ना? तू मला सोडून या आकाश पाटीबरोबर तर नाही जाणार ना नमू? तू मला समजू शकतेस ना? तेव्हा ती फक्त हो असं म्हणते. तेव्हा लगेचच तो म्हणतो की म्हणजे नम्रता, हे खरं आहे ना की तुला पण मी आवडतो ना? हो ना, मी तुझा चांगला मित्र आहे, पण मी तुला आवडतो ना? सांग मला, एक गोष्ट खरी सांग. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हो हो आवडतो, आणि घाबरतच उत्तर देते. तेव्हा लगेच तो म्हणतो की बघितलं, मला माहीतच होतं की काही झालं तरीही माझी नम्रता फक्त माझी आहे. माझी नमेढिमे कोणाचीच होऊ शकत नाही. काय रे ए आकाश पाटील, उठ ना उठ आणि बघ, माझी नमू माझ्यासोबत राहणार आहे. तुझ्याशी तिला काही अटॅचमेंट नाही आहे. माझ्याशी लग्न होणार आहे तुझं. तेव्हा मग आकाशचा फोन घेऊन नम्रता इकडे त्याचाच व्हिडिओ बनवत असते, आणि त्याचा व्हिडिओ बनवून इथे आकाश समोर तो बोलत असतो ते सगळं ती रेकॉर्ड करते आणि ईश्वरीला पाठवते. तेव्हा ती विचार करते की आता येत्या तासाभरामध्ये इशू येईलच, तेव्हा मग सगळं काही व्यवस्थित होईल. तोपर्यंत मला हे नाटक चालू ठेवलं पाहिजे. त्यानंतर मग तो म्हणतो की तुला काय वाटलं नमू, मी इतकं सगळं हलक्यात घेतलं आहे का? हे बघ मी काय तयार केले ते, तुझा आणि माझी लग्नपत्रिका तयार केली आहे बघ. चिरंजीव शुभडुबू आणि चिचौका नमेढमे यांचा शुभविवाह. असं म्हणून तो लग्नपत्रिका दाखवत असतो आणि म्हणतो की बघ, किती आनंदाने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ही लग्नपत्रिका मी स्वतःच्या हाताने तयार केली म्हणून. तेवढ्यात आता ईश्वरी ही काहीतरी आवडत असते. तिला आकाश भाऊजींचा मेसेज असं म्हणून ती मोबाईल बघते आणि मोबाईल ओपन करते, तर त्याच वेळेला तिला तो नमुने पाठवलेला व्हिडिओ दिसतो. आता ती घाबरते आणि आकाशचे ते हॉल बघून ती धावत धावत बाहेर येते. प्लीज थांबा अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं? तेव्हा ती म्हणते की मी सिंदूर. तो म्हणतो की काय झालं मी सिंदूर, सांग मला, का घाबरली इतकी? तेव्हा ईश्वरी सांगते की सर बघा ना, हा आकाश भाऊजींचा फोनवरून मला मेसेज आला आहे आणि हे काय झालं आहे, प्लीज चला लवकर. तेव्हा मग तो म्हणतो की हे तुमचंच घर आहे ना? ईश्वरी म्हणते की हो तिथेच झालं आहे, चला प्लीज लवकर चला. आता त्याच वेळेला आकाशला लागलेलं असतं, तो बेशुद्ध असतो, त्यामुळे ईश्वरी खूप घाबरलेली असते. दोघंही घाईघाईने निघालेले असतात. तेव्हा मग आता इथे शुभंकर म्हणतो की चल, आपली लग्नपत्रिका तर तयार झाली, तुझा होकार आहे, माझा पण होकार आहे, आता आपण पुढे जाऊया. तेव्हा नम्रता म्हणते की हे काय करतोस तू शुभू? तेव्हा मग तो म्हणतो की काय म्हणजे काय, आता आपल्याला लग्न करायचं आहे, तसंही हे आपल्याला 7 फेरे घेतल्यानंतर आपलं लग्न होईल. या अग्नीच्या साक्षीने आपण दोघांनी लग्न करायचे, आणि हे 7 फेरे म्हणजेच आपलं लग्न आहे, हो की नाही नमू? असं म्हणून आता तो तिथे आगीलाच प्रदक्षिणा घालत असतो, आणि नम्रताचा
हात धरून तो गोल गोल तिला घेऊन फिरत असतो. तेव्हा मग नम्रता म्हणते की शुभंकर हे काय करतोयस तू? तेव्हा मग तो म्हणतो की शुभू, अगं तुझा शुभू आहे ना मी, असं नको करूस, आपलं लग्न होणार आहे ना, किती काय झालं तरी आता आपण हे 7 फेरे घ्यायचे आणि प्रत्येक वचन दे तू मला सांग की प्रत्येक वेळेला तू माझ्यासोबतच असशील, काही झालं तरीही मला सोडणार नाही. पण तुला माहिती आहे का नमू, तुझ्यासाठी हे लग्न करताना मी काय काय केले म्हणून? अगं तुझी अगोदरची लग्न पण मीच मोडलेली आहेत, सगळं माझ्यामुळेच मोडलं आहे. तुझं पहिलं लग्न होतं ना, जेव्हा लग्न ठरलं म्हणजे लग्नाच्याच वेळेला मी त्या माणसानं जाऊन सांगितलं की हुंड्यामध्ये दुकान मागा म्हणून. मला माहीत होतं की तुम्ही काही दुकान देणार नाही आणि मग मोडलं तुझं लग्न. आणि नंतर दुसऱ्या लग्नाच्या वेळेला साखरपुडा होतानाच तुझं लग्न मोडलं, कारण मीच त्या मुलाच्या घरच्यांना जाऊन सांगितलं होतं आणि त्यामुळेच तुझं लग्न मोडलं होतं. नमू, तुला आणि घरच्यांना माहीत नाही तुझ्याबरोबरच्या लग्नासाठी मी काय काय केले म्हणून. इथे नम्रता अगदी वेड्यासारखी झालेली असते. हे सगळं ऐकून तिला खूप शॉक बसलेला असतो. तेव्हा आता शुभंकर म्हणत असतो की नमू, तुला माहीत नाही, तुला आयडिया नाही मी तुझ्यासाठी काय काय केलं आहे ते. आणि आता हा आकाश पाटील माझ्यामध्ये येत होता, त्याला काय वाटलं की तो माझ्या नमूला इतके सहजासहजी घेऊन जाईल? नाही, अजिबात नाही. या आकाश पाटीलला मी सांगणार आहे, उठ बघ आता माझी नम्रता माझ्यासोबत लग्न करते, उठ. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर चला लवकर. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिद्धर पोहोचलो आपण. आणि ते दोघंजणही आता त्याच वेळेला ईश्वरीच्या इथे पोचलेले असतात. आणि त्याच वेळेला नम्रताबरोबर तो जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तिला म्हणतो की नमे, आता आपलं लग्न झालं, आता मला तू बायकोचा सगळा तुझा अधिकार देऊन टाक, तू तुझ्यावरचा सगळा हक्क मला देऊन टाक, असं म्हणून आता तो तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव दरवाजात येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की शुभंकर काय हे? तेव्हा मग आता शुभंकर त्या दोघांना बघतो आणि म्हणतो की दोघं जणांनी बाजूला व्हायचं, समजलं, अजिबात जवळ यायचं नाही, व्हा बाजूला. त्यावेळेला आता ईश्वरी ही म्हणत असते की बाजूला व्हा. तेवढ्यातच शुभंकर नमला धरतो आणि म्हणतो की लक्षात घ्या, जर पुढे येण्याचा प्रयत्न केलात ना तर हिला मारून टाकेन हिला, असं म्हणून तो आता तिला धरत असतो. त्यावेळेला लगेचच अर्णव म्हणतो की अरे तुझं लग्न झालं आहे ना तिच्यासोबत, बायको आहे ना तुझी ती, मग तू तिला मारणार आहेस? त्यावेळेला लगेचच शुभंकर म्हणतो की हो नमू, सॉरी मला माफ कर, मी असं नाही करणार पुन्हा तुझ्यासोबत, तुला त्रास झाला ना माझ्यामुळे, नमू सॉरी, तू बायको आहेस माझी. त्याच वेळेला आता पटकन अर्णव मागून येतो. तेव्हा शुभंकर त्याला मारायला जात असतो आणि नम्रता पटकन पळून ईश्वरीजवळ येते आणि नम्रता खूप घाबरलेली असते. आता ईश्वरी तिला जवळ घेऊन शांत करत असते. त्याच वेळेला आता अर्णवला तो वार करायला जातो, पण अर्णव त्याच्या हातातला सुरा खाली टाकतो आणि त्याला मारायला लागतो. ईश्वरी म्हणते की शांत हो नमुताई, काही नाही होणार तुला, प्लीज शांत हो. तर इथे तेवढ्यातच अर्णवला तो मारायला जातो. तेवढ्यातच आकाश उठतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची. आता त्याच वेळेला आकाश त्याला मारायला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर आता अर्णवने पोलीसही बोलवले असतात, म्हणून पोलीस आता त्या शुभंकरला घेऊन चाललेले असतात. त्याचबरोबर आता शुभंकर ओरडायला लागतो की नमे, असं प्लीज करू नको, आपलं लग्न झाले नमू, मला सोडू नको, अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं करू नकोस, तुझ्या या नवऱ्याला जेलमध्ये नको पाठवू नमू, असं म्हणून तो जोरजोरात ओरडत असतो आणि किंचाळत असतो. परंतु पोलीस त्याला धरून आता घेऊन चाललेले असतात. ईश्वरीला कळतं की नमुताईची हालत खूपच बेकार झालेली आहे. ईश्वरी आणि सगळेच खूप हादरलेले असतात. ईश्वरी म्हणते की नमुताई, हे बघ शांत हो, काहीही होणार नाही आहे, प्लीज जरा शांत हो, तू स्वतःला शांत कर. तेव्हा आता इथे नम्रता खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा आकाश तिला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की नमो प्लीज शांत हो, मला माहिती आहे की तुला खूप त्रास झाला आहे, प्लीज शांत हो, काहीच होणार नाही आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट, आकाश पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे, आता हे सगळं सांगितलं पाहिजे पोलिसांना. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, तुम्ही दोघंजणही व्हा पुढे, मी नम्रताला नॉर्मल करतो, ही नॉर्मल होईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही निघतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की नमुताई काळजी घे, आम्ही दोघं पुढे होतो. तेव्हा आता निघत असताना ईश्वरी म्हणते की अर्णव सर, खरंच खूप भयंकर हे सगळं, काय होऊन बसलं काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे अजूनही नम्रता शॉकमध्येच असते. आकाश तिला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला माहीत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी या थरापर्यंत जातील, पण मी एक गोष्ट आहे की आईबाबांना हे सगळं काही सांगायला नको, नाहीतर त्यांना जर सांगितलं तर त्यांना प्रवासामध्ये आणखी भीती वाटेल आणि उगीचच काहीतरी व्हायचं दुसरं. तेव्हा अर्णव म्हणतो की नको, काहीच सांगायला नको. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आणखी एक गोष्ट म्हणजे
मला या प्रकरणानंतर सगळं असं वाटतंय ना की आपल्याला ना यांच्या लग्नाबद्दल घरी बोललं पाहिजे, म्हणजे ताईचं आणि आकाश भाऊजींच्या लग्नाबद्दल घरी विषय काढला पाहिजे. कारण की या सगळ्या गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड होत चालल्या आहेत. आणि बघितलं ना तुम्ही किती त्रास होतो आहे ताईला. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की हो, तू बरोबर म्हणतेस मिस इंदौर, आपल्याला हा विषय काढायलाच हवा आणि तू काळजी नको करूस. तसंही त्यांचे एंगेजमेंट होऊन बराच टाईम झाला आहे आणि आता सगळं काही घरातलं वातावरण ठीक आहे, ओके झालं आहे सगळं. त्यामुळे तू काळजी नको करू, मीच काढतो त्यांच्या लग्नाचा विषय घरात, डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. आणि मलाही वाटत नाही की आता काही प्रॉब्लेम आहे म्हणून. तेव्हा की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि एक आणखी अर्णव सर, ते म्हणजे आज जो काही प्रकार घडला ना तो आपल्या घरीही सांगायला नको. आणि त्यात ताईचे अगोदरच लग्न मोडलेले आहेत, ह्यामुळे आणखी तिला मानसिक धक्का बसेल. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदौर, वेडी आहेस का तू? असं काही सांगायचं नाही आहे, हे फक्त आपल्या सगळ्यांच्या चौघांमध्येच ठेवूया, बाकी कोणालाही सांगूया नको. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला सर, आता आपण निघूया आणि आपले चेहरे नॉर्मल ठेवूया. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तुझा फेस पण नॉर्मल ठेव, काही झाले असं काही दाखवू नको. ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर, खरंच मला या सगळ्याची खूपच काळजी वाटते. आणि ती टेन्शनमध्ये आलेली असते आणि बाजूला बघत असते. त्याचबरोबर इकडे आता आकाश आणि नम्रता दोघं पण बाहेर असतात. तेव्हा नम्रता खूप घाबरलेली असते अजूनही. आकाश म्हणतो की प्लीज नमू, शांत हो, मला माहिती आहे की तुला या सगळ्याचा त्रास होतो आहे, प्लीज यातून बाहेर पड. तेव्हा नम्रता म्हणते की तुम्हाला माहिती नाही आहे आकाश, मी कोणत्या सिच्युएशनमधून जाते आहे. अचानक मला खूप मोठा धक्का बसला आहे. हा शुभंकर, ज्याला मी माझा मित्र समजत होते, तो इतका काही विचार करत होता हे मला काहीच माहीत नव्हतं. नाही आकाश, मी आता नाही थांबू शकत, मला खूप भीती वाटते. तुम्हाला जर काही झालं असतं तर, आणि पुन्हा काही केलं असतं तर, नाही, मला आता काहीच माहीत नाही आहे, मी नाही शांत बसू शकत. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मी आहे ना नम्रता, ठीक, तुझ्यासमोर आहे मी. आणि आता आपल्यावरचं टेन्शन पण बाजूला झालं आहे, कारण हे सगळं तो शुभंकर करत होता हे समजलं आहे, त्यामुळे प्लीज जरा शांत हो. तेव्हा नमो म्हणते की नाही नाही आकाश सर, मी आता शांत नाही बसू शकत, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणते की आपण लग्न करूया. तेव्हा तो म्हणतो की हो, आपण आता लग्न करूया, काहीच काळजी करू नको, बोलूया, घरी विषय काढतो मी. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, आत्ताच, आज लग्न करायचं आपण आत्ताच्या क्षणाला. तेव्हा तो म्हणतो की हे कसं शक्य आहे नम्रता, जरा काहीतरी विचार कर. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी खूप विचार केला, पण बस झालं आता, आपण खूप विचार केला सगळ्यांचा, पण नको आता. तेव्हा मग तो तिला जवळ घेऊन म्हणतो की नम्रता प्लीज शांत हो, असं काही होणार नाही आहे, प्लीज तू नको विचार करू. तेव्हा मग नम्रता म्हणते की कसा नको विचार करू आकाश सर, तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की या फेसमधून मी काय काय फेस करते ते. मला खरंच कळत नाही आता काय करायचं. मला भीती वाटते या सगळ्यामुळे, पुन्हा या प्रकरणामुळे आपल्या लग्नात काही प्रॉब्लेम यायला नको. तुम्ही समजून घ्या मला, प्लीज लग्न करून घेऊया, प्लीज, मला आजच्या आज लग्न करायचं आहे. मला सांगा की तुम्हाला घरचे महत्त्वाचे आहेत की मी महत्त्वाची आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, ही अशी शांतपणे करण्याची गोष्ट आहे का, थांब मी बोलतो. तेव्हा मग ती फोन लावायला चाललेलं असताना त्याला म्हणते की आकाश सर, मला का कळत नाही आहे, तुम्ही घरच्यांना का फोन लावताय, म्हणजे तुम्ही स्वतःचे डिसिजन का स्वतः घेऊ शकत नाही. तुम्ही लहान आहात का, इतके समजूतदार आहात, शिकलेले आहात, पण तुम्ही स्वतःचा एकही डिसिजन स्वतः का घेऊ शकत नाही. मला याचा जास्त राग येतो. प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या बाबतीत असेच डिसिजन घेणार आहात का, लोकांना विचारून सांगा ना मला, असं म्हणून आता ती त्याला ओरडत असते. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की नम्रता शांत हो. तेव्हा मग इथे नम्रता ऐकायलाच तयार नसते, ती म्हणते की नाही, मला आताच लग्न करायचं आहे. तर सगळेजणं मस्तपैकी सकाळच्या चहा म्हणजे संध्याकाळच्या चहासाठी बसलेले असतात. अर्णवही तिकडे कॉफी घेत असतो. तेव्हा मग मामा म्हणतो की हे काय अंजली, आज मस्तपैकी निवांतपणे चहा प्यायला बसलीस तू, इतक्या दिवसानंतर निवांत दिसतेस. तेव्हा मग ती म्हणते की हो, आज कनू झोपली आहे ना, म्हणूनच मला शांत असा निवांत वेळ मिळाला आहे. त्याचबरोबर मग आता मामा म्हणतो की मग कनू झोपली आहे म्हणून मस्तपैकी, नाहीतर आपल्या कनूच्याच मागे मागे मागे. तेव्हा मग अंजली म्हणते की ठीक आहे, आता कनू उठली ना की मामा तुझी ड्युटी. तेव्हा सगळे हसायला लागतात. त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना खुणवत असतात. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, घरच्यांसमोर लग्नाचा विषय काढा, असं ती त्याला खुणवते. तर अर्णव पण आता नको, थोड्या वेळाने असं सांगत असतो. तर ईश्वरी म्हणते की सगळेजण जमलेत ना, तर मग तेवढ्यात मामा म्हणतो की ए ईश्वरी, अर्णव, तुम्हाला काही बोलायचं आहे का, तुम्ही दोघं असे दमशिरास का खेळताय, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही रूममध्ये जाऊन बोला ना. तेव्हा मग लगेचच आता हे झाल्यानंतर मामी म्हणते की तुमचं काय प्रत्येक वेळेला दुसरीकडे लक्ष असतं, म्हणजे त्यांचं ते बोलतायत ते बोलू दे ना, तुमचं काय आपलं उगच. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं ए, तुझं काय काम बाई, तू तुझ्या रील्स बघत राहा. तेव्हा ती रील्स बघत असते
आणि त्यानंतर मग आता त्या रील्समध्ये एका येतं की 2 दिवसांमध्ये खूप चांगले मुहूर्त आहे शुभ कार्यासाठी. तेवढ्यात ईश्वरी रील ऐकते आणि पुढे येते आणि म्हणते की मलाही तेच बोलायचं होतं ॲक्च्युली, की आता चांगले मुहूर्त आहे तर मग घरात एखादं शुभकार्य झालं पाहिजे, हो ना आजी? तेव्हा आजी म्हणते की हो, म्हणजे मलाही योग्य वाटतंय की घरात एखादं शुभकार्य झालंच पाहिजे. त्याच वेळेला आता आजी म्हणते की आपण सत्यनारायणांची पूजा वगैरे ठेवूया का? म्हणजे घरात सगळं आता ओके झालं आहे, म्हणजे जे काही डाग लागले होते ते सगळे निघालेत, त्यामुळे आता आपल्याला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. बाबाही म्हणतात की हो, म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेना घरातलं वातावरण अगदी चांगलं प्रसन्न होऊन जाईल आणि आपलं घर जसं पूर्वी हसतं खेळतं होतं ना तसंच होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याचबरोबर आता इथे मामी मात्र तोंड पाडून असते. मामा म्हणतो की अगदी बरोबर, हे सगळं केलंच पाहिजे. त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की नमोताई आणि आकाश भाऊजींच्या लग्नाचं आपण पुढे न्यायला हरकत नाही आहे, म्हणजे त्यांचं लग्नाचं. तेव्हा लगेचच आता मामा म्हणतो की हो हो, ते पण बरोबर आहे. आजी म्हणते की हो, म्हणजे त्यालाही काही तशी हरकत नाही आहे. आता सगळं व्यवस्थित झालं आहे. ज्या मनात शंका कुशंका होत्या त्याचं निरसन झालं आहे. आता आपण करू शकतो हे लग्न. अंजली म्हणते की म्हणजे बरोबर आहे आणि तसंही एंगेजमेंट होऊन उशीर झाला आहे त्यांचा आणि तसं त्यांचं लग्न झालं पाहिजे, उगाचच का थांबवायचं आहे? तेव्हा सगळेजणं लग्नाला हो हो करत असतात, परंतु मामी म्हणते की नाही, मला हे मान्य नाही. म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही आणि मला कोणीही काही विचारत नाही आहे यामध्ये. तेव्हा लगेचच आता वल्लरी मध्येच खोडता घालते आणि मामा म्हणतो की काय काय वल्लरी, म्हणजे काय विचारायचं आहे आणि नकार कशाला हवा आहे तुझा यामध्ये? तेव्हा मामी म्हणते की हो, आहेच माझा नकार. मुळात मला ना ती आवडतच नाही मुलगी माझ्या आकाशसाठी. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते की मामी असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे माझी नमुताई ही खरंच खूप चांगली आहे, म्हणजे शिकलेली आहे, संस्कारी आहे आणि शिवाय स्वतःचंही काहीतरी करते ती. आणि आकाश भाऊजींना ती सांभाळू शकणार नाही, या घराला सांभाळू शकणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? तर प्लीज हे सगळं मनातून काढून टाका. मला माहिती आहे नमुताई सगळं काही खूप चांगलं हँडल करेल, हुशार आहे ती. तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की नाही, मला तो प्रश्नच नाही आहे. मला ती अजिबात आवडतच नाही आहे. मुळात माझ्या आकाशसाठी ती तोलामोलाचीच नाही आहे. मेन म्हणजे तोलामोलाचं घराणं नाही आहे. माझा आकाश किती हुशार आहे, बिझनेसमॅन आहे आणि तसं बघायला गेलं तर तुझी बहीण म्हणजे एका साध्या क्लाउड किचन चालवते. साध्या भाषेत म्हणायला गेलं तर स्वयंपाकीन बाई आहे आणि मग तोलामोलाचं कसं काय असू शकतं? तेव्हा मामा म्हणतो की वल्लरी काय बोलतेस, जरा तोंड सांभाळून बोल. तेव्हा ती म्हणते की का मी गप्प बसू प्रत्येक वेळेला? अजिबात मी हे सहन करणार नाही. मला माहिती आहे तुमच्या देसायांनी ना माझ्या आकाशच्या गळ्यात मुद्दाम मारण्याचा प्रयत्न केला आहे तिला, म्हणजे पैसेवालं घराणं बघून मुद्दामच तिला आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करताय. मला कळतं आहे, म्हणूनच तिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. आणि त्यानंतर तुझंही तेच झालं होतं आणि तूही या घरात लग्न करून कशासाठी आलीस? तर अर्णवचा पैशाकडे बघूनच या घरात लग्न केलंस ना तू, तुलाही पैसाच हवा होता. तेव्हा मग हे ऐकल्यावरती लगेच अर्णव चिडतो आणि म्हणतो की मामी प्लीज स्टॉप, हे सगळं थांबव. तू हे जे काही बोलते ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि मिस इंदोरच्या विरोधात एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आहे, लक्षात ठेव. त्यामुळे बोलताना जरा विचार करून बोल. तेव्हा लगेच ती म्हणते की हो मला माहिती आहे अर्णव, तुझी बायको ती लग्न करून आली तेव्हा ही नव्हती या तोलामोलाची, पण आता ती या घरात भरपूर दिवस राहिली आहे, त्यामुळे ती या घरात ॲडजस्ट झाली आहे आणि या घरची सून म्हणून शोभते तशी ती. म्हणजे सगळ्या गोष्टी तिने हँडल केल्यात. पण नम्रता तिच्या बाबतीत मी अजिबात सहन करणार नाही. ती या घरातली सून म्हणून शोभत नाही आणि मी आता अजिबात ऐकणार नाही या बाबतीत. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी म्हणत असते की किती काही झालं तरीही त्या तुझ्या बहिणीने माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि मी अजिबातच ऐकणार नाही आहे. त्या दोघांच्या लग्नाला मी परवानगीच देणार नाही आहे. तर इथे आकाश आणि नम्रता दोघेही लग्न करून घराबाहेर आलेले असतात. ईश्वरी म्हणते की मामी माझ्या बहिणीवर तसे संस्कार नाही आहेत, माझी बहीण खरंच खूप चांगली आहे. तेवढ्यातच आता वल्लरी काही बोलायला जाणार, नम्रता आणि आकाश दोघेही लग्न करून समोर आलेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की का गं, हेच का तुझ्या बहिणीचे संस्कार? तेव्हा ईश्वरी येऊन म्हणते की ताई इतकी घाई करण्याची काय गरज होती तुम्हाला? तेव्हा मग आता नम्रता म्हणते की का येशू, प्रत्येक वेळेला मी तुझंच का ऐकायचं आहे?
आणि या घरातल्या राजेश शिर्केंची सून म्हणून प्रत्येक अधिकार आणि हक्क तुलाच का हवे आहेत? मला नको का ते हक्क आणि अधिकार? असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात. नेमकं आता पुढे काय घडणार आहे? ईश्वरी या सगळ्या गोष्टी कशा हँडल करणार आहे? पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.